मित्रांनो नमस्कार, मी ज्ञानेश वाकुळकर. महाराष्ट्रामध्ये आपण चर्चा करूया लोकजागर या सदराखाली. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये काय सुरू आहे हेच काही कळत नाही. 23 तारखेला महाराष्ट्र विधानसभेचे निकाल लागले. त्यानंतर 26 तारखेच्या आत ते सरकार बनायला पाहिजे होतं. अर्थात विधानसभा अस्तित्वात आली हे खरं आहे. शिंदे यांनी राजीनामा दिला, त्यानंतर त्यांना कार्यकारी मुख्यमंत्री म्हणून राज्यपालांनी सांगितलं, तेही ठीक आहे इथपर्यंत. पण 26 तारीख आणि एवढी मोठी बंपर मेजॉरिटी भारतीय जनता पार्टीला मिळाली असून अजून ते सरकार का बनवत नाही आहेत, मुख्यमंत्री का ठरवत नाही आहेत, हे फार आश्चर्यजनक आहे. आणि सगळे बीजेपीवाले चूप आहेत. काँग्रेसवाले तर आपल्या वादामध्येच आहेत. कुणी ते नाना पटोलेंना बीजेपीचा एजंट बनण्यामध्ये खुश आहेत, कुणी म्हणजे त्यांच्या नाना पटोलेंच्या विरोधामध्ये एक विशिष्ट लॉबी काम करते आहे. तिकडे मराठा लॉबी आहे, पश्चिम महाराष्ट्रातले, इकडे विदर्भामधला एक विशिष्ट वर्ग आहे, विशिष्ट समूहाचे लोक आहेत की जे नाना पटोले यांच्या विरोधात फटाके फोडत आहेत. म्हणजे विरोधामध्ये त्यांना फटाके लावलेले आहेत. इकडे वडेट्टीवारांनी आपल्या त्या धानोरकर मॅडमच्या बंधूच्या विरोधामध्ये काम केलं, तिकडे सुभाष धोटेंच्या विरोधात काम केलं. अशा प्रकारचे जाहीर आरोप होत आहेत. जाहीर आरोप होत आहेत, खरं खोटं माहिती नाही. इकडे आता काय बोलायचं, नागपूरमध्ये प्रफुल्ल गुर्जेच्या विरोधामध्ये विकास ठाकरे यांनी काम केलं म्हणतात. अनेक आहेत असे. काँग्रेसमध्ये एक दुसऱ्याच्या विरोधामध्ये काम करण्यामध्ये त्यांना काही वाटत नाही. त्यांना ते हुशारकी वाटते. त्यांना पार्टीचं काय सत्यानाश झाला तरी चालेल, त्यांची स्वतःचं राजकारण मात्र सुरक्षित राहिलं पाहिजे, त्यांची प्रॉपर्टी सुरक्षित राहिली पाहिजे, एवढाच त्यांचा काँग्रेसवाल्यांचा नेहमीचा फंडा असतो. आणि त्यामुळे नाना पटोले सारख्या माणसाच्या विरोधामध्ये सगळे, म्हणजे काही झालं तरी नाना पटोले, म्हणजे अनेक लोकांना पाहिलं की ज्याचा नाना पटोलेशी काही संबंध येणार नाही ते म्हणतात की नाना पटोलेंनी आम्हाला तिकीट दिलं असतं, द्यायला पाहिजे होतं. आणि एका महाराष्ट्राच्या प्रदेश अध्यक्षाच्या मतानुसार एवढ्या साऱ्या तिकिटामध्ये घोळ होत नसतो. हा जो आहे वरून आहे, काही स्थानिक नेते आहे, त्यांचा घोळ आहे. आणि त्याच्यामुळे केवळ जो उठतो तो नाना पटोले यांनाच टार्गेट करतो, हे मला समजण्याच्या पलीकडचं आहे. याच्यामध्ये काँग्रेसवाल्यांचं स्वतःचं नुकसान आहे. काँग्रेसवाल्यांचं स्वतःचं नुकसान आहे. बंटी शेळके यांनी त्यांच्यावरती तोफ डागली आणि म्हटलं की बाबा नाना पटोले यांच्यामुळे म्हणजे मी हरलो वगैरे, किंवा त्यांनी साथ दिली नाही. प्रियंका गांधी त्यांच्या मतदारसंघामध्ये प्रचाराला आल्या होत्या आणि बंटी शेळके तसा चांगला कार्यकर्ता आहे. पण निवडणुकीच्या म्हणजे तिकीट मिळण्याच्या आधी मी काही लोकांचा कानोसा घेतला होता की त्यांनाच मिळायला पाहिजे. तर ते म्हणाले की बाबा त्यांच्याबद्दल नाराजी आहे, कारण असं की त्यांनी 5 वर्ष काही फारसं लक्ष दिलं असं त्यांचं म्हणणं होतं. मला माहीत नाही, हे काँग्रेसवाल्यांचंच म्हणणं होतं की त्यांच्याबद्दल बंटी शेळके काही फारसं म्हणजे सक्रिय नव्हते. काय त्यांच्याकडून गडबडी झाल्या मला माहीत नाही. असं असताना आणि काँग्रेसवाले कुणीच नाही. बरं, नाना पटोले तिकडे महाराष्ट्राचे अध्यक्ष असल्यामुळे तिकडे बाकी पाहत असतील ना, मग बाकीचे पदाधिकारी बंटी शेळके यांच्यासोबत का गेले नाही? म्हणजे विदर्भामध्ये दुसरे कोणी पदाधिकारी नाहीत का, नेते नाही आहेत का? पण ते का गेले नाही? मग सगळेचे सगळे जात नाही तर नाना पटोलेंचं सगळे ऐकतात का? मग सगळं जर नाना पटोलेचं ऐकत असतील तर मग हे नाना पटोलेंच्याच विरोधात काम करणारे लोक कसे? सांगण्याचं तात्पर्य कसं की नाना पटोले यांना सॉफ्ट टार्गेट बनवलेलं जात आहे. वास्तविक तो लढाऊ माणूस आहे आणि त्यांच्या काही भानगडी नाही आहेत. त्याच्यामुळे ते ईडीबीडीला घाबरत नाही, मोदींना घाबरत नाही, शहांना घाबरत नाही, सरळ अंगावरती घेतात. आणि हेच काँग्रेसमधल्या लोकांना बहुधा ते पसंत नाही. कारण या मॅक्सिमम लोकांची, काही अपवाद आहेत त्याला, पण मॅक्सिमम लोकांची प्रवृत्ती काय, यांनी खूप काही जे काय माया जमवली, भानगडी केल्या, फाईल्स आहे यांच्यात तयार, आणि त्याच्यामुळे काँग्रेसचं खायचं आणि गुण मात्र भाजपाचे गायचे, गडकरींचे गायचे, फडणवीसचे गायचे, मुनगंटीवारांचे गायचे. कारण मुनगंटीवारांच्या मतदारसंघामध्ये काँग्रेसतर्फे डमी कॅन्डिडेट दिला होता असंही ऐकलं. खरं खोटं ते त्यांना माहीत. मुख्य मुद्दा कसा आहे की या सगळ्या याच्यामध्ये नाना जो कोणी इमानदारीने काम करतो त्याला सरळ म्हणायचं भाजपाचा एजंट आहे म्हणून, अशा प्रकारची. कारण तिकडे रेवंत रेड्डी यांच्याबद्दल सुद्धा तसंच बोललं जायचं, पण त्यांनी मेहनत केली आणि संपूर्ण तेलंगणामध्ये काँग्रेसची सत्ता आणली. असो, मुख्य मुद्दा हा जसा मुद्दा आहे तसाच हे काँग्रेसमधले लोक दुरुस्त होणार नाहीत. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनीच यांना जरा साफ केलं पाहिजे. पण महत्त्वाची गोष्ट अशी की महाराष्ट्राच्या या निवडणुकीला 7 दिवस लोटून गेलेले आहेत, तरीसुद्धा निकालाला 7 दिवस लोटून गेले आहेत, तरी मुख्यमंत्री का बनत नाही? याचं काय आहे? जर समजा अशी परिस्थिती असती की 7 दिवस महाविकास आघाडी, समजा महाविकास आघाडीला बहुमत मिळालं असतं आणि भाजपाजवळ कुठलीही जोडतोड करून सरकार बनवण्यासारखी परिस्थिती नसती,
आणि असं सरकार मुख्यमंत्री बनवायला त्यांना जर वेळ लागला असता 7-7 दिवस, तर याच भाजपावाल्यांनी नागिन डान्स केला असता सगळ्या महाराष्ट्रात आणि देशामध्ये. सगळे बाया माणसं भाजपामधल्या सगळ्या काय म्हणू विदुषी, सगळे विद्वान, सगळे आपले भक्त अन्नभक्त नाचत आले असते रस्त्यावरती. काय काय बोलले असते. गोदी मीडिया काय बोलला असता. गोदी मीडियाचं आहे तर म्हणजे त्यांना अन्न पचलं नसतं. आपले राज्यपाल जर समजा कोश्यारीच असते, आता हे दुसरे राज्यपाल आहेत पण ते कसे आहेत आता अजून त्यांचं काही फारसं दिसलेलं नाही, पण भाजपाच्या इशाऱ्यावर चालणारे बहुतेक त्यांच्याकडे सगळे अंधभक्तच असतात. एखादे जर समजा सत्यपाल मलिक सारखे जर सोडले तर बाकीचे मग त्यांचे तर काय आता काही विचारू नका, त्यांच्याबद्दल न बोललेलं बरं. आणि ते सगळे वरून आदेश आला की बस तसं शेपटी हलवण्याचं काम करणारे लोक बहुतेक आहेत. हा जर समजा कोश्यारीसारखा जीव या ठिकाणी असता महाराष्ट्रामध्ये, आता राज्यपाल असता, तर त्यांनी काय काय तमाशे केले असते. त्यांचं धोतर सोडून रस्त्यावर आले असते की काय काही कळत नाही. कारण त्यांनी ज्या प्रकारे विधान परिषदेच्या आमदारांची फाईल दाबून ठेवली या माणसानं, त्या काळी टोपीनं, ती जी काळी टोपी आहे त्यांचं मनही किती काळं आहे विचार करा. की त्यानं कोश्यारीसारख्या व्यक्तीनं म्हणजे त्यांनी महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांची किती बदनामी केली. किती खालच्या लेवलवर बोलला तो माणूस. हा जंतूच आहे, माणूस म्हणून घेण्याच्या सुद्धा लायकीचा नाही. तर हे संघ आणि भाजपाचे जे कोणी काही बरेच राज्यपाल जे आहेत जे चांगले असतील त्यांच्याबद्दल आदरच बाळगतात, लोकही बाळगतात, मीही बाळगणार. पण हे जे बाकी दलालच आहेत केवळ आणि त्यांच्या इशाऱ्यावर चालतात, या लोकांनी जर 7-7 दिवस महाविकास आघाडीला लागलं असतं तर हे अक्षरशः चक्क कमरेचं सोडून रस्त्यावरती नाचायला लागले असते, नागिन डान्स केला असता, काय काय गरळ ओकलं असतं, ओकाऱ्या केल्या असत्या, महाराष्ट्राचं जीवन जीणं नकोसं करून टाकलं असतं. आणि जसे काय लोकशाही संपली, काय काय यांनी काय नसतं केलं, यांचा धर्म धोक्यात आला असता, काय यांना दुसरं काही कळत नाही. आणि म्हणून महत्त्वाची आता जनतेने समोर आलं पाहिजे. राष्ट्रपती राजवट लावा ना तुम्ही. यांनी राष्ट्रपती राजवट लावली असती या कोश्यारीनं. आणि या राष्ट्रपती राजवट लावल्यानंतर तोडफोड करण्यासाठी पुन्हा भाजपाचे पैसे, पुन्हा त्या नोटबंदीमधला पैसा, पुन्हा त्या राफेलमधला पैसा, पुन्हा तो PM केअर फंडामधला पैसा, पुन्हा ह्या वेगवेगळ्या ज्या प्रॉपर्टीज विकल्या देशाच्या, मोठे मोठे प्रोजेक्ट विकले, त्याचा पैसा हा सगळा ओतला असता. इथले आमदार फोडायसाठी हे ओतलं असतं. आणि त्यामुळे इतके हे असं भयंकर आहे. तरीसुद्धा आता सगळी सामसूम आहे, कुणालाही काही वाटत नाही, कुणीही काही बोलत नाही. पण हे असं का होते. एवढी सगळी सॉलिड मेजॉरिटी असताना आणि कुणी काही गडबड करू शकत नसताना यांना मुख्यमंत्री बनवायला काय अडचण जाते, एक नाम ठरवायला काय अडचण जाते. इथे मोदी तर काही सक्रिय दिसत नाही. फक्त आता शहाच्या ताब्यामध्ये सगळा पक्ष आणि सगळा देश आहे, सगळं सरकारच शहा यांच्या इशाऱ्यावर चालते असं सगळं दिसते आहे. संघ चूप आहे. संघाची शेपटी त्यांनी मध्ये मध्ये थोडेसे वळवळ करायला लागले होते 240 आल्यानंतर, मेजॉरिटी गेल्यानंतर लोकसभेमधली. पण पुन्हा हरियाणाच्या निकालानंतर पुन्हा संघानं आपली शेपटी आतमध्ये घालून टाकली आणि मला वाटते शहांनी ती पुन्हा टोचली की काय, ठेचली की काय, काही बोलत नाही आहेत ते. आणि तरीसुद्धा आता मला असं वाटते की यामध्ये शहा संघाचा बंदोबस्त, फडणवीसांचा बंदोबस्त आणि शिंदेंचा बंदोबस्त सुद्धा करतील असं वाटते. कारण असं आहे की फडणवीस हा त्यांनीच वाढवलेला गुळाचा गणपती होता किंवा मातीचा गोळा होता. फडणवीस काही एवढे मोठे नेते नव्हतेच ते. पण गडकरींना शह देण्यासाठी एक फडणवीस नावाची व्यक्ती अतिशय ज्युनियर असताना आणि मोठ्या मोठ्या लोकांना बाजूला सारून शहा यांनी पुढे आणली, त्यांना वाढवलं, त्या बाहुलीचं मुख्यमंत्री केलं. पण ते जास्तच अंगात आणायला लागले. त्यांनी महाराष्ट्र नासवून टाकला आणि तर महाराष्ट्र नासवला याच्याबद्दल शहांना वाईट वाटण्याचं कारण नाही, मोदींनाही वाईट वाटण्याचं कारण नाही. कारण नासवलं हेच त्यांना पाहिजे आहे. चांगलं होऊ नये महाराष्ट्राचं, देशाचं, समाजाचं, धर्माचं, कशाचंही चांगलं होऊ नये, शिक्षणाचं चांगलं होऊ नये. या सगळ्या गोष्टी जितक्या नासवल्या जाईल तेवढा त्यांच्या दृष्टीनं हिरो म्हणजे तो हेमंत बिस्व शर्मा जो नावाचा आहे आसाममधला, तो पाहणं कुठे जाऊन कसं गरळ ओकतो. तो योगी म्हणून घेणारे आदित्यनाथ बिष्ट मुख्यमंत्री आहेत, तो योगी म्हणून घेतो तो माणूस. आणि किती गरळ ओकतो, किती खालच्या लेवलवरून बोलतो, किती नीचपणा यांच्या स्वभावामध्ये भरलेला आहे. आणि त्याच्यामुळे फडणवीस काही त्यामध्ये कमी नाही आहे. पण मग फडणवीसचा पत्ता का कट होतो. फडणवीस मुख्यमंत्री होण्याची शक्यता मला वाटत नाही या क्षणापर्यंत, तर मुळीच नाही आहे. आणि याचं कारणच असं की मुख्यमंत्री झाले तर पुन्हा ते भारी पडतील ना शहाला.
शहा यांना ते अडचणीचे होतील, त्यांना नवीन काही पर्याय उभा करायचा नाही. तिकडे योगी आहे, तिकडे तो आपला हेमंत बिस्वा शर्मा येऊन राहिला, फडफड करून राहिले आहेत. आता हे फडणवीस जर पुन्हा आले तर यांना अमित शहांनाच अडचण होईल ना. आणि त्यामुळे हे जे अडचणीचे सगळे प्यादे आहेत तर फडणवीस यांना मुख्यमंत्री करणार नाहीत ते. दुसरी गोष्ट अशी आहे की शिंदे यांचाही पत्ता त्यांना कट करायचा आहे, कारण ज्या पद्धतीनं त्यांच्या अपघातानं का होईना पण जास्त सीटा आलेल्या आहेत. यांनी जे गडबड केली, राजीव कुमारने जी गडबड केली, डेफिनेटली त्यांनीच गडबड केली. तर राजीव कुमारच्या इशाऱ्यावर जी काही गडबड झाली त्याच्यामुळे ज्या अनपेक्षित जेवढ्या सीटा आलेल्या आहेत त्याच्यामुळे एकनाथ शिंदेची महत्त्वाची गोष्ट की ते आक्रमक आहेत, ते पैसाही खर्च करतात, ते लोकांपर्यंत जातात, कार्यकर्त्यांना भेटतात, संवाद साधतात आणि बोलतात सुद्धा उघडपणे. त्याच्यामुळे त्यांचीही भीती शहाला वाटायला लागलेली असणार. अर्थात ते काही पंतप्रधान पदाच्या रेसमध्ये जाणार नाही हे बरोबर आहे, पण उद्या आणखी मुजोर होऊ नये, उद्या यांना आणखी ताकद दिली तर आणखी मुजोर होतील. या भीतीपोटी शहा, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे या दोघांचाही पत्ता साफ करणार याबद्दल संशय नाही. आता नवीन कोण मुख्यमंत्री होतो हे माहीत नाही, पण एकच गोष्ट आहे की जर समजा सरकार बनत नसेल तर राज्यपालांनी, राष्ट्रपतींनी महाराष्ट्रात राष्ट्रपती लागू करावी ना. तुम्ही महाविकास आघाडी असती तर त्यावेळेस तुम्ही जो थैथयाट केला असता तेवढं नाही, तुम्ही कमरेचं सोडून नाचले असते तेवढं नाही, पण निदान थोडंसं तरी काही ना काही जनाची ना मनाची तरी लाज बाळगा ना. आणि ताबडतोब राष्ट्रपती राजवट लावावी अशी जनतेच्या मनामध्ये चर्चा सुरू आहे. मनामध्ये काय जनता बोलायलाही लागलेली आहे ती राष्ट्रपती राजवट लावावी आणि नंतर मग काय होईल ते करावं अशी मला असं वाटते की अपेक्षा आहे जनतेची, ती पूर्ण करावी राज्यपालांनी अशी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.